आज जे आंदोलन झालं वरोर या ठिकाणी ते प्रशासनाने आम्हाला कोणालाही कल्पना नव्हती ह्याची. हे अनपेक्षितपणे आंदोलन हे उत्स्फूर्तपणे लोकांनी केलेलं आंदोलन आहे. आज या ठिकाणी जो ग्रीनफील्ड महामार्ग वाढवण बंदरासाठी ग्रीनफील्ड महामार्ग बनवायला लावलेला आहे ह्याच्यासाठी ITD कंपनीचे दगडांचे जे ट्रक आहेत ते ट्रक इथे येणार होते आणि सर्व प्रक्रिया पूर्ण कधी झाली नाही, भूसंपादन पूर्ण झालं नाही, अशा अनेक त्रुटी असतानासुद्धा या ठिकाणी अनधिकृतपणे हे दगड टाकायला लावलेले होते. रस्त्यासाठी दगड टाकायला लावले होते. ह्याला विरोध करण्यासाठी सर्व हे लोक या ठिकाणी एकत्र जमले होते आणि ह्या ठिकाणी आता जे काही आंदोलकावरती जे काही अटकसत्र सुरू केलेलं आहे हे अतिशय निषेधार्थ आहे आणि ह्याच्याबद्दल आम्ही कोर्टामध्ये परत न्याय मागणार आहोत. पोलिसांचं म्हणणं होतं की हे कायदेशीररित्या आंदोलन नव्हतं, मग कसलं आंदोलन होतं? ते जे डिमार्केशन झालेलं आहे 29 ऑगस्ट 2024ची अधिसूचनाप्रमाणे त्याप्रमाणे ज्याने पैसे स्वीकारलेले आहेत त्याच्या म्हणजे डिमार्केशनमध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते काही लोकांना पैसे दिलेत, काही लोकांना पैसे दिलेले नाहीत आणि ज्यांनी दिलेले नाहीत आणि जमिनी दिलेल्या नाहीत त्यांचे सक्तीने सरकार भूसंपादनाचे पैसे कोर्टामध्ये भरणार अशा प्रकारचं झालेलं आहे. असं असतानासुद्धा संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली नाही. तरीसुद्धा या ठिकाणी महामार्गाचं जे काम आहे हे अतिशय घाईगर्दीने सुरू केलेलं आहे. ह्याच्यामध्ये कोणाला हे पण विश्वासात घेतलं गेलं नाही असं आमचं. काय मागण्या असतील आपल्या? आमच्या मागण्या सध्या तरी काहीच नाही. सध्या तरी आमच्या मागण्या एकच आहेत, हे बंद पूर्णपणे रद्द झाला पाहिजे कारण हे सर्वांचा विनाश करणार आहे आणि शेतकरी ह्याच्यामध्ये सुद्धा शेतकरी मच्छीमार पूर्णपणे भरडला जाणार आहे आणि सर्व पूर्ण उद्ध्वस्त होणार आहे. म्हणून एकच आमची मागणी पूर्वीपासून आहे की वाढवण बंदर हे नकोच आहे आम्हाला.